हेलो गाइस एंड वेलकम बैक टू आवर चैनल। वैसे तो हम हमारे चैनल पे ट्रैवल से रिलेटेड वीडियोस बनाते हैं, अलग अलग जगह जाके वहां के व्लॉग्स और इन्फॉर्मेशन आपके लिए लेके आते हैं। लेकिन आज का वीडियो ट्रैवल से थोड़ा अलग है, लेकिन बहुत खास है। जैसा कि आप जानते हैं कि महाराष्ट्र में गणपति उत्सव बहुत ही धूमधाम से मनाया जाता है। जगह जगह पे बड़े बड़े और सुंदर डेकोरेशंस किए जाते हैं, रंग मंच लगाया जाता है और मंडलों द्वारा अनेक लाइव शोज अरेंज किए जाते हैं। इस गणपति उत्सव अगर आपने कोई लाइव शो नहीं देखा है तो ये वीडियो आपके लिए है और इस वीडियो को एंड तक जरूर देखना, क्योंकि इस गणपति उत्सव पे हमें भी कुछ लाइव शोज देखने का मौका मिला और उन्हें रिकॉर्ड करने का अवसर भी मिला। आज की इस वीडियो में हम आपको बहुत ही रोमांचक नाटक दिखाने वाले हैं जिसका नाम है पावन खिंड। आज का ये वीडियो आपको आज से लगभग 350 साल पहले 1660 के उस युद्ध के मैदान में लेके जाएगा जहां मराठा वीर श्री छत्रपति शिवाजी महाराज के महान योद्धा बाजी प्रभु देशपांडे के बलिदान और शौर्य की गाथा लिखी हुई है। इससे पहले अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कर लें, वीडियो को लाइक कर लें और कमेंट में जय शिवराय लिखना ना भूलें। तो बिना किसी देरी के चलिए शुरू करते हैं आज का ये वीडियो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुण प्रारंभे। डपावर थाप तुंतुण्याता, डपावर थाप तुंतुण्याता, डपावर थाप तुंतुण्याता, डपावर थाप तुंतुण्याता। शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा भारतीयांचा मान, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा भारतीयांचा मान। शिव प्रभूच गातो गुणगान जी जी, शिव प्रभूच गातो गुणगान जी जी, शिव प्रभूच गातो गुणगान जी 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 जी। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। लखलखत्या परशुन विघ्नांचा नाश करणारे आणि अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, आपल्या लखलखत्या समशेरीनं हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय, सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीकार रेखणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून श्री भिकारदास मारुती मित्र मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। मंडळ यावर्षी 46व्या यशस्वी वर्षात पदार्पण करत आहे। मंडळानं यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा पावन खिंड, पावन खिंड। मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या। सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फतेह होत होती। आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला।
फाजल खान, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी। ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर। मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी। अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना। जी हुजूर। और चौकन्ना रहना। ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है। देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा। आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा। चौकन्ना रहना। कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर। राज, त्या सिद्धीनं लईच मजबूत याडा लावलाय. मुंगी सुधीक हात बाहेर करू शकत नाही. आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडं बी आल्यात तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आलेत. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले हे इंग्रज, यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच ठेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजे. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत. पण नाईक शिवा? राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथंच सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा? वय राज, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. वय राज, अहो नाईक म्हणतात तसंच होईल. पथक हुकताच मी तुम्हाला येऊन भेटतो. राजे, नाईकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवलेत आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात द्या. गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू. हुजूर, हुजूर, बाहर कोई नाचने वाली आई है. आपके लिए नजराना पेश करना चाहती है हुजूर. बहुत खूब, बहुत खूब. पेश किया जाए. जी हुजूर. येत
मुजरा राज. नाईक, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. काय खबर? राज, आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? नाईक काय बोलताय आपण? अहो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं. थांबा, थोडं इसकटूनच सांगतो. ए गाड्या हो, यार. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. ओ बाजी काका नीट ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. ओ बाजी काका नीट ऐका तुम्ही, हो कान देऊनी ऐका. उघडा हाय मसाईच पठार, उघडा हाय मसाईच पठार. दर 2 प्रहाराला सिद्धी मसूद सरदार, दर 2 प्रहाराला सिद्धी मसूद सरदार. नको गडबड नको घाई, नको गडबड नको घाई. साला जपून ठाई ठाई, साला जपून ठाई ठाई. गोड खिंडीच लागल दार, गोड खिंडीच लागल दार. मोर पांढऱ्या पाण्याचं झर, मोर पांढऱ्या पाण्याचं झर. विशाल गड तिथून र, 4 कोसावर दूर, 4 कोसावर दूर. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, 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 लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. पालखीत बसायची. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राज, मला जाऊ द्या. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राज, लहान तोंडी मोठा घास घेतो. पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्याई किती बघता. राजा, तुमची ही कापड जाऊ माझ्या अंगाला लागली ना, तवाच हो शिवा का शिन्म्याला. आता उरलाय की फक्त तुमचा आत्मा. राजा, तुमच्या ध्यानात नाही आलं, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे या माणसाला? अहो, लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाचं मरण मिळाला. अहो, मरून 96 हजारो वरील जगीन म्या राज, हजारो वर्ष जगीन. येतो राज, मुजरा. शिवा, चला आता येळ नका दौडू. हुजूर, 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 सिवा विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? मसूद, 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. बाजी, गनीम उठले, गनीम, राजे, विशाळगड अजून बराच दूर आहे. वाट सुद्धा अवघड आहे. आपण कितीही धावलो तरी गनीम आता दूर नाही. आम्ही हा लोंडा इथेच या घोडखिंडीत अडवतो. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी, नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे, अहो, तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी, काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतोय, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.
नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे, जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राजे. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी, नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दवडू नका राजे, गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे, आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही. होय राजा, या तुम्ही. राजा, आम्ही हाऊ तिथं, तुम्ही जा राज. राजे, विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाची आण घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी, आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर महादेव. मुजरा राज. अकेले खड़े हो, हट जाओ वरना खीमा बना देंगे. अरे हट, तोफे आदि न मरे बाजी. यलगार! अजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. आशा साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. अजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मारकर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. आमचे राजे गडावर पोहोचले. राज, राज, या बाजीचा शेवटचा उजरा, उजरा आज. बाजी, फुलाची, रायाची आणि आमची बांधव सेना, तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत झुंजलात. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच.
हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ घोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. जगदंब जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराज की. मंडळानं यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा पावनखिंड. मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रतीक यादव, वेशभूषा ज्योती भंडारे, लाईट्स महेश आंबेकर, रंगमंच व्यवस्था सुयश जोशी, लेखन मनीष शिंदे, दिग्दर्शन योगेश भंडारे, निखिल गायकवाड, रेकॉर्डिस्ट रेणू तारू, ध्वनिमुद्रण श्री दत्तकृपा रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे मंडळ मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.